नमस्कार, शांभवी वर्ल्ड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे राजम्याचे पॅटीस। आपण राजम्याच्या टिक्कीसाठी हा राजमा घेतलेला अर्धी वाटून हा बघा उकडलेला, अशा पद्धतीने उकडलेला पाहिजे, पाणी नसलं पाहिजे। हाताने पटकन स्मॅश होत नव्हता म्हणून मग मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। आता उकडलेला हा एक मोठा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे। दोन्ही अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे। बटाटा खिसून घेतला आणि राजमा उकडलेला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतला आहे। आपल्याला एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, एक गाजर आहे आपल्याला ते पण खिसून घ्यायचं आहे। कांदा घेतलेला तो बारीक चिरून घेतला आहे, गाजर घेतलं आहे खिसून आणि एक छोटा बीटाचा तुकडा खिसून घेतलेला आहे। पॅन घ्यायचा आपल्याला, मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचा। दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आपल्याला। कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला। एक मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची माझ्याकडे पेस्ट होती ती मी आता घालते आहे। तुमच्याकडे जर ही पेस्ट नसेल तर तुम्ही आलं लसूण वापरायचं आहे एक चमचा। छान परतून घ्यायचं आहे आता आपल्याला। यात आपल्याला एक मोठा चमचा बेसन घालून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे। हळद घातली अर्धा चमचा, एक चमचा आपला जो घरगुती आपण जो भाजीत मसाला वापरतो तो, चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा एवढा चाट मसाला। चाट मसाला नसेल तुमच्याकडे तर आमचूर पावडर घ्यायची, आणि आमचूर पावडर पण नसेल तर मग लिंबू रस घ्यायचा। ते छान परतून घ्यायचं थोडं। आता हे छान परतलं, याच्यात गाजर आणि बीट घालून घ्यायचं। थोडं मिश्रण ड्राय झालंय, पाण्याचा फक्त असा हपका मारून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं
वाफ काढून घ्यायची. छान वाफ निघाली. वाफ दिल्याने ना आपण जे सगळे मसाले घातलेत ना सगळे मिळून येतात. चव खूप सुंदर होते ह्याची. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गॅस बंद करते. आता हे 10 मिनटं थंड होऊ देऊ. आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे जे राजमा आणि उकडलेला बटाटा आहे त्यामध्ये आपले हे कांद्याचं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. ह्याच वेळेला आपण चव घेऊन बघायचं आहे. मीठ किंवा कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं. थोडं मीठ लागणार आहे. आता आपण टाकून घेऊ. थोडं क्रिस्पी होण्यासाठी आपण याच्यात ब्रेड क्रम्स मिक्स करून घेऊया. थोडेसे, जास्त नाही. आणि थोडी नंतर वरतून कोटिंगला लावूया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टिक्की करून घ्यायची आहे. मी आता इथे राजमा वापरला आहे. तुम्ही काबुली चणे पण वापरू शकता, कुठलेही कडधान्य मूग वापरू शकता. पण मूग आहे ना जरा जास्त शिजवायचे नाही, कमी शिजवायचे. काबुली चण्याचे खूप छान होतात. हे राजमा आणि काबुली चण्याचे खूप सुंदर लागतात. हे बघा अशा पद्धतीने आपले पूर्ण मी कबाब तयार करून घेते. आताच आपल्याकडे एक अशी टूथपिक असेल, माझ्याकडे 2 मोठ्यावाले टूथपिक्स आहेत, तर त्याला भिजवून घ्यायचं आहे आणि आपण अशा पद्धतीने सीख कबाबसारखे पण आपण लावू शकतो. अशा पद्धतीने करू शकतो आपण. अशा पद्धतीने सगळे ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत मी. आता आपण शालो फ्रायची तयारी करूया. पॅन गरम झालं आपलं. आता थोडं तेल घेऊया. पलटून पलटून आपल्याला 10 मिनटं छान शालो फ्राय करून घ्यायचे ते. हे बघा एक बाजू आपली झालेली आहे छानपैकी 7-8 मिनटं. नंतर मी आता बाजू पलटली आहे आणि तुम्हाला दाखवते बघा कलर किती सुंदर आला आहे. स्लो गॅसपेक्षा जरा मीडियम गॅसवर करा पलटून पलटून. हे बघा छान प्रकारे आपले शालो फ्राय झालेले आहेत कबाब. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. आपल्याकडे जर चपाती उरलेली असेल ती छान शेकवून घ्यायची दोन्ही बाजूनी.
थोडं तूप टाकून घेतलं. क्रिस्पी होऊन द्यायचे. चपाती छान शेकून झाली आहे. आपण आता काढून घेऊया. या पद्धतीत चपाती आपण काढून घेतलेली आहे. त्यावर हा आपण कबाब बनवलेला राजमाचा तो ठेवला आहे. असा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे. मेयोनीज टाकलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर कॅचअप पण घेऊ शकता. मला नको. आता हा रोल करायचा आहे. अशा पद्धतीत आपला रोलही तयार होतो. हा लहान मुलांच्या डब्यातही आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने आपले राजमाचे पॅटीस तयार झालेले आहेत. मेयोनीजबरोबर मी ते सर्व केलेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी बनवा. ही जर रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.